बुवाने अतिशय चांगल्या पद्धतीने बुवा मी पहिल्यांदा सुरुवातीला मी जरी गावात राहणारो असले तरी माका मुंबई इकडे डबलबाजी मी बुवा तुम्ही मुंबईत राहून मुंबईमध्ये जेवढे डबलबाजी केला नसाल इतके मी माझं मोठेपणा नाही सांगत, पण बुवा तितके डबलबाजी माझे या मुंबई शहरामध्ये इकडे ठाणा दिवा भांडूप सगळीकडे डोंबिवली प्रत्येक कोकण महोत्सवात बुवा माझी बारी झाली. म्हणून तुमका मी पहिल्यांदा टायमिंगचं महत्त्व सांगितलं. शेवटी काय परिस्थिती झाली बघितलं असला म्हणून थोडा तरी दुसऱ्याचं ऐकायचं असतं. बाकी माझं काय म्हणण्याचं माझं बुवा शेजारी तुम्ही फक्त पोटा पाण्यासाठी शहरात येऊन राहिलेले, बाकी आपण सगळे गाववालेच ना बुवा, बरोबर ना. भाताबिताचा विषय माझ्यासाठीच नाही, माझा भात जरी पेवला तरी बुवा वाईट वाटतं. या पावसामुळे काय परिस्थिती झाली या गावात तुमका काय सांगणार बुवा. आज शेतकरी म्हणून सगळे आपण हे सगळा जो जग चाललो तो शेतकऱ्यांच्या जीवावर, आणि मी स्वतः शेतकरी माका अभिमान आहे बुवा त्याचो. त्यामुळे ट्रेनने येताना माझा हात नाही पुरलो तरी वरती फुलकाबान कसो तरी मी कार्यक्रम चिंदरकर साहेबांचो घेतलो व ते इल्याबरोबर गजर चालू करायचो ना. उगाच कशाक ते मरेन तर म्हशीचा वासूर कांडा लावा ते का लुचला कोणाक, तर लुचवण्यापेक्षा साहेब समोर जर त्यांच्याबद्दल काहीतरी बोलला तुमका कधी काय करू तर ताच कळत नाही, तो विषय झालो बुवा. आम्ही कधी काय करू तर समजता म्हणून हे आमचे काय सावंत साहेब किंवा मी म्हणा आमचा या उगाच नाही झाला, या अनुभवामुळे झाला. बाजूसून झाल्याने मध्ये डॉट पहिले आम्ही असे नाही होता, आमका केस होते बुवा तुमच्यासारखे, पण असे वेगवेगळे अनुभव घेऊन शाप माझा तळपाट झाला. आणि ह्यो बुवा काय विषय सांगते, संसारासाठी त्याग केलेलो आहे. कारण महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी बुवा भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत. आता नशीब आपला समजा की ती बुवा भजन ऐकतात आपला, पण आज लाडके बहिणी आहेत ते 1,500 रुपये महिन्यात त्यांना मिळतं, बरोबर ना. 50% आरक्षण त्यांना बुवा, 50%. कुठची जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी. लक्ष लगाव खूबसूरती पाव, फॅरन लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली बघाव. परिस्थिती बदलली बुवा. आणि 50% आरक्षण महिलांसाठी उगाच नाही बुवा. काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला ना त्यावेळी आपले जवान शहीद झाले, त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने पहिली मदत केली. वाघिणी ते बुवा, बरोबर ना. म्हणून 50% आरक्षण. आणि आमच्या घरी बुवा त्यांना किती टेन्शन असतं महिला वर्गांका बुवा. भजन ऐकतात आता, पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्या महिला वर्गांसाठी असतं. खूप टेन्शन असतं. तर टेन्शन समजता कधी ज्यावेळी ते केस विचारतात त्यावेळी फलित केस साठवतात, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि संसाराची काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत ना, तिचे गुटळे करून एका बरणीत साठवून ठेवतात. हे केसावर भांडी, ती केसांची भरणी बाहेर काढतो, त्याला देणार स्टीलचा घमेल घेणार, आणि संध्याकाळी नवरविलो की आनंदात सांगतात का बघा त्याने मोठा घमेल दिला ना. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी सुद्धा बुवा तीच परिस्थिती झाली. असो कोण येऊ नको, केसावर भांडी की माका उठून घालतो. एक देवा मनात माझा तळपाट केला. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले, संसारासाठी त्याग केलेलो आहे. ओके, किती शॉर्टकटमध्ये पटकन लोक हसले बघा बुवा. माझं मोठेपणा सांगत नाही, पण तर लुचूसाठी तुमका अर्धो तास गेलो तर वासून लुचू अर्धो तास गेलो, त्याच्यात टायमिंग संपलो. सोडला लुचवला की पुढे राहिला, ह्या तुमका समजला नाही. मग लिहिलो त्याला बांधला नाही, मग जोडला नाही, दांडो घेतला. असू दे. गाणी बुवा तुम्ही जबरदस्त म्हटलात. रडू नको बाळा
जाते रडू नको बाळा मी नदीत जाते नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते रडू नको बाळा कुर्ल्यांचा रस्सा तुला खायला देते कुर्ल्यांचा रस्सा तुला खायला देते कुर्ल्या घेऊन येते कुर्ल्यांचा डेंगा तुला खेळाया देते कुर्ल्यांचा डेंगा तुला खेळाया देते खेळाया देते कुर्ल्या घेऊन येते आज या ठिकाणी स्वतः चिंदरकर साहेब या ठिकाणी हजर आहेत बुवांनी सांगितलं आणि खरोखरच म्हणजे इतकी आवड आहे त्यांना मी कार्यक्रम बघितले रोज जवळजवळ नाटकं या ठिकाणी असतात आणि एकही कार्यक्रम या पाऊस जरी असला तरी कुठचाच कार्यक्रम कॅन्सल झाला नाही त्याला कारणीभूत त्यांच्यावर त्यांची असलेली स्वामी समर्थांवरची भक्ती आणि त्यामुळे आजही बुवा भजन चालू व्हायच्या अगोदर एवढा पाऊस पडला होता सगळे सभासद टेन्शनमध्ये होते की बुवा कार्यक्रम होतो की नाही पण स्वामींची एवढी कृपादृष्टी या सगळ्यांवर आहे की अजून सुद्धा एक थेंब सुद्धा पावसाचा पडला नाही बुवा आणि ही भजनाची ताकद आहे बरोबर ना आणि बुवांच्यावरून आपल्या साहेबांवरून बुवांनी एक काहीतरी गजल म्हटलं मी एवढा जास्त घेत नाही पण थोडक्यात म्हणते पण त्यांचे एवढे पैसे माका देवाने आपले टायमाचं बंधना म्हणून नाही ते एक तास सुद्धा मी गजेत म्हणतो पण बुवांचा एवढा आणि माझं ध्रुवपद याच्यात फरक असतात बघा मालवण वसलं सागर किनारी लीला निसर्गाची न्यारी मालवण वसलं सागर किनारी लीला निसर्गाची न्यारी वराड गावचा हिरा या वराड गावचा हिरा बाळा चिंदकर लय भारी या वराड गावचा हिरा बाळा चिंदकर लय भारी या वराड गावचा हिरा बाळा चिंदकर लय भारी मालवण वसलं सागर किनारी लीला निसर्गाची न्यारी नगरसेवकाचं भूषण शिंदे साहेबांनी त्यांना दिलं शिंदे साहेबांनी ताईंना दिलं नगरसेवकाचं भूषण
पैशाचं उगीच केलं अशी म्हणण्याची पद्धत हो. आपण गावातले माणूस असंच म्हणतात चायचा उगीच केला 2-4 कप उडवणार तसंच मी आपलं म्हणते पैशाचं उगीच केलास मी का पाठी तोडून देणार असू दे. साहेबांकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी श्री चिंदळकर साहेबांचा गजर घेतल्याबद्दल सन्माननीय प्रकाश सावंत शिरगाव देवगड यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सदाशिव राणे यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय प्रकाश शेलार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. समीर कदमबुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री विजय नलावडे साहेब कोल्हापूर यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोघांची नावं पण सेम साहेबांचं होय जबरदस्त होय. विजय म्हणजे कधी हारणारच नाही. मी चालला त्यांना विचारत जावं आणि जाताना बाबा बघीत जावा पण आपण दोघं उद्या हाव ते उडे खं जावचं भांडूप का तर गेला तर भांडूपच्या पायपात भारी म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणजे गावात नाही जाऊ म्हणून साहेब आम्ही इतकेटा खुळ्या होता एवढे गटार बिटार आमका कळत नाही अगदी आमका खुळ्यात काढला नाही ते. 8 तारीखला भांडूपमध्ये समीर कदमबुवाने माझी डबलवारी आहे भांडूपमध्ये 8 तारीख आणि 9 तारीखला तिथेच भांडूपमध्ये खाली कुठचं नागटीबुवांच्या मंडळामध्ये गुंडू सावंतबुवांनी मी उत्साही मित्र मंडळ त्यामुळे या काय मुंबईत आता तरी काहीतरी गटार बघित जाऊ असू दे जास्त बोलूया नको तर सगळा मी लुचवण्याचा पण माका सांगान टाकू म्हणून पटकन पटकन बुवाने माझ्यासाठी एक गाणं म्हटलं पाकळा आपण तर म्हणायला नको म्हणून त्या गाण्यासाठी उत्तर म्हणून बुवा माझ्याकडून तुमच्यासाठी हे गाणं. आए हो मेरी जिंदगी में तुम हार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम हार बनके मेरे दिल में यूं ही रहना मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यारे प्यारे बनके आए हो मेरी जिंदगी में प्रेम ठेवा. असा प्रेम ठेवलाच नाही तर माका ह्या गाणं मनाची वेळ येईल. जीता था जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था ऐसी लड़की थी जिसे मैं आणखी एक गाणं माझ्यासाठी काहीतरी म्हटलं एक फूल वाहतो सखी तुम्हाला अंगुराचा निराकडी भुसाग निशेरणी शिकारी तू भाबडा ससाग निशेरणी शिकारी शिकारी शेरणी आणि माझी सस्यासारखी अवस्था असं त्यांना म्हणायचं. माका ससो कोण म्हणा एक वेळ कासाव म्हटलाच तर चालला माझा झाला कासाव माका ससो कोण म्हणत पण ठीक आहे तर गाणं माझ्यासाठी म्हटलात म्हणून बुवा तुमच्यासाठी माझ्याकडून या गाणं. कमाल झाली स्वप्नात आली
मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी या नटीनं मारली मिठी मला या नटीनं मारली मिठी बाबा लग्नाचा विषय बुवा याचा आवाज कमी करू नको जरा पोरं आपल्या याला मॉनिटरला द्या जरा माझा आवाज या ठिकाणी भरत विश्वकर्मा उपशाखा प्रमुख आदिवासी पाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक काढले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 हॅलो हॅलो खाली मॉडलाच आवाज येतो त्या भाव हॅलो आधी किती पाहिजे हॅलो बेस झालाय हो जरा बेस कमी करा सांगा ना तुम्ही आईमध्ये काय म्हणाला बोलू ना हॅलो आता हॅलो बघा हॅलो 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 खाली मॉडल हॅलो हा बस सन्माननीय बाळा राणेबुवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक काढले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद 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 बंट्या सावंतांचं काय लग्न होग नाही होय पण त्यांनी इल्या सांगितलं आणि तुळशीची लग्नात बुवा त्यामुळे लग्नाची आठवण हो बोलली दोन जीवांचे भावे मिलन मंगल या शुभ दिन जाहले शुभ मंगल शुभ दिनी जाहले शुभ मंगल शुभ दिनी जाहले शुभ मंगल शुभ दिनी सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान गणनायकं गजमुखं मोहेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण सौसिकं गणपती पूज्या सदा मंगलम शुभमंगल 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 मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान
सन्माननीय बंट्या सावंत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. याकडून चिंदेरकर साहेब यांच्याकडून या आत्ताच्या मंगळाष्टकासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. होय, ओये म्हणण्यासाठी मी ते गाळलं होते, म्हटलं टायमिंगचं गावात ती मजा असतं ओये यांची. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, आना गोड्रमानी, आना गोड्रमानी, तुझा लाल माझा लाल, तुझा लाल माझा लाल, तू म्हणशी काय लाल, तू म्हणशी काय लाल, तू म्हणशी काय लाल, तू म्हणशी काय लाल, कपाळाचा कुंकू लाल, कपाळाचा कुंकू लाल. आणि बुवांच्या लग्नाच्या टायमात एक म्हातारी ओये म्हणत होती, तिच्या तोंडात दात नाही होते, ती काय म्हणा बघा बुवांच्या हळदीच्या टायमात, याय याय गे युकमिनी, 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 याय याय गे युकमिनी. नवर मुलगो जून दिसता, नवर मुलगो जून दिसता, जून दिसता म्हटलं एका पोरग्याक डाव दिलो, आजी म्हणता काहीतरी वेगळा म्हणता, नवर मुलगो जून दिसता. त्या पोरग्यान आजीच्या हातातलं माईक काढून घेतलं आणि पोरग्या आजीक काय विचारता बघा, तुका कसं कळलो दे बाये, तुका कसं कळलो दे बाये, तुका कसं कळलो दे बाये, तुका कसं कळलो दे बाये. तेव्हा आजी पोरग्याक सांगता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो. बुवाने आमच्या अशी 2 खोटी लग्न केला. पहिली बायको केल्याने ती शाळा मास्तरी नव्हती, पण ती का खोडी होती. दिवसभरचा काय केलेलं असत ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. बुवांचं आणि शाळा मास्तरीचं लग्न झालं. आता लग्न झालं म्हटल्यानंतर पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकला नाही. चावट मी अजिबात बोलणार नाही. पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकलं नाही. आता खोलीत टाकल्यानंतर आमचे नाईक बुवा त्या शाळा मास्तरणीवर असे प्रेमान हात टाकून गेलेले, टाकलेलो नाही, हात टाकणार इतक्यात ती बडबडली, ए कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका. बुवाने हात पाठी केला आणि सगळे पैसे म्हणतात फुकट, ही दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगतात. बरा वही पुस्तकं सगळी दप्तरात असणार, मग बोलले पेनाचा उपयोग काय. कंटाळले आणि दुसरा लग्न केल्याने ती टेलिफोन एक्सचेंजवाली, मोबाईलवाली, तिका पण तीच खोडी होती. दिवसभरचा काय केलेला असत ती रात्री झोपल्यावर बडबडायची. जसं शाळा मास्तरनीचं आणि बुवांचं लग्न झालं तशी त्या टेलिफोन एक्सचेंजवाल्याने बुवांचं लग्न झालं आणि दोघांका खोलीत टाकल्याने. आता खोलीत टाकल्यानंतर जसे शाळा मास्तरणीवर हात टाकू गेले तसे त्या टेलिफोन एक्सचेंजवालीवर असे हात टाकू गेले. हात टाकलेलो नाही, हात टाकणार इतक्यात ती बडबडली. या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. बुवा म्हणतात ह्या त्यातल्या त्यात बरा, थोड्या वेळाने तरी प्रयत्न करू सांगतात. बुवा ती ढीक सांगत थोड्या वेळाने प्रयत्न करा, तोपर्यंत तुमका रेंज दिलेली गेली. ह्या काय पाणी न बरं पोचलो तर माझ्या टाकल्यावर घाला आता तो. आणि तिसरा लगीन केला. ती मेंढी कोट खेळायची सवय होती.
बुवांचा आणि तिचं लग्न झाला. आता लग्न झाल्यानंतर बुवा आमचे पाया पाडानसे दमले, वाकान उभे राहून दमले आणि घरी गेले तर ते जे लकाटले तर त्यांचं लागलो डोळो. आणि ती ओ उठा एक डाव खेळूया ना, मेंढीकोट खेळूची सवय. ओ उठा एक डाव खेळूया ना. बुवा आमचे एवढ्या रात्रीत एक डाव पण तिच्याबरोबर खेळले नाही. सकाळी सुटले आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. आंघोळी केल्याने टॉवेल लावून बाहेर गेले आणि ते आडवीचे येऊन उभी राहले. आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुमचं सोडणारच नाही. रात्रभर कंटाळले, एक डाव सुद्धा तुम्ही खेळलात ना, आता एक डाव खेळाच लागा. आता कंटाळलेले सकाळी सुटलेले असल्यामुळे आळस दिला नाही. ठीक हा बोलले, तू सांगतोस म्हणून एक डाव खेळूया. आळस दिल्याबरोबर टॉवेलाची गाठ सुटली. आता ती सांगता डोंबलाचा मेंढीकोट खेळा, तो तुरुप म्हणता बघून झालं. बुवा त्या रेड्या बिड्याचं सांगितलंच नसतंच तर मी या बोललेच नसते. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेप्रम, भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकारच चालणीचं माननी हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मैं लावूंगा शिवाजी को, आणि त्यानं डाव उचलला. नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान. जिचा जागता चढू सैतान, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेत त्याला जिरडीत खानाची सेना निघाली. तेवढं उद्ध्वस्त केले, आया बहिणीत शब्द लुटली, कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72, पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72, पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, ज्यांनी मारला कसा ठेकावा, डोक्यात गणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. ओके, दिनेश भोगले आणि सिद्धांत राणे यांच्याकडून फरमाईश वाढत चालली. टायमिंग 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल चालून कोण चालले होते बघा. तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. कणकरवाना एकच राणा शिवानंतर नाना. कणकरवाना रक्षण केलं किंवा पाडतो जपला हिंदुत्वाला. अशी कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला. अशी कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला. लाजला लाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवबानंकडे एकच झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला. वाजला वाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. फक्त स्वामींवर नाही म्हणते गजेर घालते डायरेक्ट. भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची. भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांची. कीर्ती गाजते अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांची. कीर्ती गाजते अक्कलकोट समर्थ महाराजांची. नवसाला पावती हाकेला धावती महिमा स्वामींचा घाट. लांबून लांबून भाविक येती फुले भक्तीची वाहत. स्वामी समर्थ भक्त म्हणती. स्वामी समर्थ भक्त म्हणती. भक्ती निर्मळ मनाची. भक्ती निर्मळ मनाची.
ठिकाणी गजराची सांगता करतो या ठिकाणी, कारण वेळेचं मत. टायमिंग आहे ना काना रे गोविंदा गोविंदा गोपाळा, काना रे गोविंदा गोविंदा गोपाळा. श्री सत्यनारायण श्रीरंगदेव